आले ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. त्याकडे पण पाऊस पडतोय आज, इकडेच पाऊस पडतोय. थोड्या वेळा जास्त वेळ नको. पावसात खेळतायत. येशू पावसात भिजायला येते का? येशू पावसात भिजायला सिया. सिया गोल गोल फिरतीया. राऊंड राऊंड. चला या, चला आता बाज आता. मजा येते ना सिया. बारीक झाला पाऊस. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आत्ता 2 दिवस झाले इकडे खूप पाऊस पडतोय. खूप गरमी होती इकडे आणि एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली ना गरमी की पावसाची गरजच होती. आणि आत्ता 2 दिवस खूप पाऊस पडतो ना, तर एकदम वातावरण चेंज झालेलं होतं. आणि इथे माझ्या ना नाश्त्याची तयारी चालू होती. मी त्यात ना पोह्यांचे कटलेट बनवत होती, कारण की बाहेर पाऊस पडत होता ना, त्यामुळे सकाळ सकाळ पाऊस पडत होता. म्हटलं चला आज पोह्यांचे कटलेट करूया. तर इथे माझी कटलेट करायची तयारी चालू होती. आणि सिया आणि तिचे बाबा दोघंजणं पावसात भिजत होते, मजा करत होते पावसामध्ये. कारण की खूप गरमी इतकी वाटत होती ना की घरात असं ना उमस असं जीव असं हे होत होतं, गुदमारत होतं असं वाटत होतं. एवढी गरमी वाढलेली इकडे दिल्लीमध्ये. आणि आता पाऊस पडतो ना तर खूप बरं वाटत होतं. आणि मी एकटी इकडे नाश्त्याची तयारी चालू होती. आणि निशूचा अभ्यास होता ना, ते अभ्यास करत होती. आणि ते दोघंजणं पावसात भिजत होते. मी तुम्हाला ना मिशोवरून जे शॉपिंग केले ना, मी 2 नेकलेस केले, मिशोवर बाय केलेत. मिशोवर सेल लागलेला रविवारी. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा दुसऱ्या रविवारी ना सेल असतो मिशोवर. त्यासाठी ना मी 2 नेकलेस घेतलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवते कसे आहेत ते. खूप छान आहेत आणि खूप मस्त आले आणि एकदम नाजूकमध्ये आलेत. मी तुम्हाला दाखवते कसे आलेत ते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. टेम्पल ज्वेलरी असते ना त्यामध्ये आहेत आणि खूप छान आहेत. हे पहा किती सुंदर आलेत. तुम्हाला मी दाखवते, काढून दाखवते कसे आलेत ते. आणि त्याचे छान असे छोटेसे असे हे आलेत, कानातले आलेत, असे छोटे कानातले आलेत. आणि हा नेकलेस आहे, खूप सुंदर आहे बघा, एकदम भारी वाटतंय. मला काढून दाखवते. आणि खूप क्वालिटी पण खूप छान वाटते बघा. समोरून बघा कसं दिसतंय ते, एकदम मस्त वाटते. सेल लागलेलं ना तेव्हा मी घेतलेलं. मी तुम्हाला घालून दाखवते कसं दिसतंय ते. ह्याच्यातच घालून दाखवते. खूप भारी वाटतं घातल्यावर. आणि साडीवर घातल्यावर खूप छान वाटते. हे बघा किती मस्त दिसतंय. हे बघा किती छान वाटते बघा. आणि खूप स्वस्तमध्ये आहे. काहीतरी 300 रुपयाचं काहीतरी हा नेकलेस आहे. एकदम भारी आहे. घातल्यावर खूप छान वाटेल साडीवर वगैरे असं. आता सध्या ट्रेंडिंगला असेच आहेत नेकलेस घालतात. हे बघा असे आहेत. दुसरा दाखवते तुम्हाला मी. दुसरा तर खूप छान आहे, मला दुसरा खूप आवडला आहे. एकदम भारी वाटतं, एकदम नाजूक आहे तो पण.
दुसरा तर एकदम भारी आहे. त्याचे कानातले पण खूप छान आहेत. असे छोटेसे कानातले आहेत त्याचे, चौकणीमध्ये बघा दिसत आहेत तुम्हाला. हे बघा असे छोटेसे कानातले आहेत त्याचे. आणि हा नेकलेस आहे, थोडा हेवी वाटतो. बघा किती छान आहे. तुम्हाला मी घालून दाखवते कसं दिसतंय ते. खूप भारी वाटतं. हे बघा किती भारी वाटतं, छान वाटतं ना एकदम. आणि खूप बजेटमध्ये आहेत आणि एकदम भारी वाटतं. असं आत्ता मस्त वाटतं, ट्रेंडिंगला आहेत. आणि मिशोवर खूप छान भेटते ज्वेलरी. जर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला ह्याची लिंक देईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. एकदम भारी वाटतं आणि एकदम नाजूक आहे असं. हा हे बघा. आणि एक ड्रेस घेतलाय, ते पण दाखवते तुम्हाला मी. एक ड्रेस घेतलाय, असा ड्रेस आहे तो. कॉट सेट आहे ना, कॉट सेट घेतलाय ना, कॉटनमध्ये आहे, खूप छान आहे. ही पॅन्ट आहे त्याची अशी. ही पॅन्ट आहे बघा, ही पॅन्ट आहे. आणि हा वरचा टॉप आहे. हा टॉप आहे असा. त्याचे फुल हात आहेत असे त्याचे. कॉटनमध्ये आहे, एकदम भारी आहे. तुम्हाला मी हे घालून दाखवते कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवते. इथे मी ड्रेस घालून आलेली आहे. बघा असा दिसतोय हा ड्रेस, किती सुंदर आहे. आणि हे प्रिंट आहे, जाणार नाही आहे धुतल्यानंतर. फुल हँड आहेत आणि कॉटनमध्ये आहे हा ड्रेस. आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला लिंक देईल ह्याची ड्रेसची. आणि सगळ्या प्रोडक्टचे 2 हात दाखवत नाहीत त्याची सुद्धा तुम्हाला लिंक देईल, नाहीतर तुम्ही बायोमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. कसं वाटतं तर नक्की मला कमेंट करून सांगा. खूप छान आणि एकदम कम्फर्टेबल आहे. जर कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर असे ड्रेस खूप छान वाटतात घालण्यासाठी. मॅडम बघा कशा बसल्यात आमच्या टेबलावर खुर्ची घेऊन आणि मोबाईल बघत बसल्यात. काम करतात वाटतं मोबाईलमध्ये. सिया काम करते, तू सिया काम करते, काय करते तू? हा, आणि पडलीस मग खाली? काय आणि खाली आलीस मग तिथून? असं कोण बसतं का खुर्चीत? हळू. काय उतरशील खाली, पडशील नाही तर तिथे ना. इथे माझं दुपारचं सगळं जेवण झालं होतं. मग बस. आणि भांडी वगैरे सगळे झाले होते, मुली पण झोपल्या होत्या. आणि जरा शांत वाटत होतं. म्हटलं सगळे सामान आणलंय ना, पापड वगैरे ते डब्यात भरून ठेवा. मी सगळे डबे वगैरे घासले नंतर आणि सुकून. आणि आता मी त्याच्यात सगळे पापड, एखाद्यात उडदाचे, तांदळाचे आणि असे फेण्या पण एका बरणीत भरून ठेवणार होती. कारण की आता पाऊस पडतोय, मग पापड नरम होतात असे. त्यामुळे मी म्हटलं कडकच आहेत तर मी ते डब्यात वगैरे भरून ठेव. हे चालेल, माझी पॅकिंगचं फोडायची चालेल, सगळं सामान भराभरी चाललेले. अजून तांदळाचं पीठ पण भरायचं आहे, कारण की मला तर 2 डबे आणायचे आहेत. कारण की मी इथे राहते ते माझ्याकडे डबे नाही आहेत मोठे मोठे. आता मार्केटला जाऊन मी ते असे 5-5 किलोचे मोठे प्लास्टिकचे डबे आणेन, मग त्यात तो पीठ भरून ठेवेल. कारण की माझ्याकडं असं भरपूर सामान नाही आहे, पण ते सगळं घरमालकाचं आहे सामान, त्यात डबे वगैरे नाही आहेत. त्यामुळे मला आता 2 डबे आणायला लागतील पिठासाठी. आता ते मार्केटला गेल्यावर घेऊन येईल मी इथे. आणि इथे मी सगळं सामान भरले, कारण की इकडं खूप गरमी वाटत होती आणि आता पाऊस पडतं तर बरं वाटत होतं. पण म्हटलं सामान भरावे ते. आणि ते सिया नेमकी उठून आली, तिची झोप झाली ती, आणि आता मला इथं मदत करत होती फेण्या भरण्यासाठी. आणि आम्ही दोघीजण इथं फेण्या भरत होतो. आणि निशू आणि तिचे बाबा आतमध्ये झोपले होते. ही लगेच उठून आली, झोपलेली होती तर. आणि तुम्ही माझ्या 2 व्हिडिओना खूप छान सपोर्ट केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. एक ठाणा मार्केट टाकले व्हिडिओ तो, आणि एक माझ्या साड्यांचा व्हिडिओ टाकला आहे ना, त्याला छानसे व्ह्यूज आलेत. आणि तुम्ही खूप जणांनी मला सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा.
इथे संध्याकाळी आम्ही मुलींना घेऊन मेळ्यात आणलो होतो. इथे मेळावा लागलेला आहे. इथे आणली होती सियाला आणि तिला संध्याकाळची असते ट्रिप मारायला आलेलो बाहेर गाडीमध्ये. तिथे असं मेळावा दिसला तर सियाला घेऊन आलो आतमध्ये आणि तिला असं गाडीत बसवलेली. तिला खूप मजा येत होती गाडीमध्ये चालवण्यासाठी. आणि इथेच 100 रुपयाच्या 2 फेऱ्या अशा मारल्या तिला. एका ट्रिपचे 50 रुपये असे होते इथे. मग तिला अशा 2 ट्रिप मारल्या इथे आणि ती खूप अशी खुश झालेली इथे गाडीत बसली होती. ती उतरायलाच तयार नव्हती इथे गाडीमधून. तिला आई बळजबरी अशी उतरून घेतली. मग सिया, सिया इधर देख.